घेऊन देण्याचं मी ठरवलं त्यांच्या दोघात नाही बोलायचं पण नाही तर काय काय मोठा आहे म्हणता वा असं इकडून मलाच कळलं पण आत्या बसलेली आहे आणि आत्याची पाय बघा कशी झालेली आहेत दाखवा मनीषाने दाखवले ना नाही दाखवा ना आता मनीषाने दाखवलं म्हणजे मी दाखवा नाही हे बघा आता हे जरा नीट झाले ना ते पुरे झाले ते आत्यानं मला काय चाललं आई बाई माझ्या गुडे यायला खेळायला काही जण म्हटले बरेचसे जण म्हटले की तुम्ही नमस्कार करणं विसरून गेले म्हणे आता नमस्कार नमस्कार राजीबाई घ्या नमस्कार इकडे दोघी जणी खेळत आहे आणि आईचं आता ओके झालेलं आहे काल मी जरा यांना बजावून सांगितलं तेव्हा हे ओके झाल्यात आणि ही पिऊ आणि चिऊ बघा दीदी बाय दीदी दीदी बाय दीदी बाय दीदीच्या अंगावर आडी वळख करून द्यायची नाही दोघींची पाय ना दीदी हा दीदी पाय ना आपली छोटी छोटी पिंगूस हे पिंगू रे का नाही दिसत तिला हा ती रडायला लागली तिकडं गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात तुम्ही मजेत ना हा तर ही बघा ही परीने अंगठी घातलेली परीचा नमस्कार परी नमस्कार कर नमस्कार कर बा हो का किंडर जो आनंद गेलते त्याच्यात निघले आम्हाला तोंडात निघाल मम्मीला तू घालती का मला तर तुम्हाला माहिती आहे का काल तुम्ही खूप साऱ्या कमेंट्स केल्या जेवढ्या नव्हते यायला पाहिजे तेवढ्या देखील कमेंट्स आल्यात आई विषयी झाल्या किंवा माझ्याविषयी झालं ही आई आली नमस्कार गेलं का बाई भूत भूत दिसला भूत गेलं का भूत गेलं माझ्या आईचं हा इकडे आई बसली का गाई काय झालं होतं ग बाई अंगात शिरलं होतं अंगात आले देव पुढे 11 रुपये देव 11 थांब बेटा पुढे देव चालले गेले बोल मग अजून एवढं शिकवलं ही देव नाही त्याला कमेंट नाही डब्यातले 1 रुपये पोरगी काय करायची आणि तिला छोटीला मोठी झोली छोटी झोली का तर ताईचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की रात्री मॅटर सॉर्ट आउट केला यांचा आणि मला त्यांच्या मॅटरमध्ये बोलावं लागतं घेऊन देण्याचं मी ठरवलं त्यांच्या दोघात नाही बोलायचं पण नाही तर काय काय मोठा आहे म्हणता वा असं इकडून मलाच कळलं पण नाही काय झालं पिला आज रोकलं होतं कधी कधी तिला ती करते हा आजी आहे ना आता थोडी खरेदी करायला जायचं आहे कारण परीचा बड्डे आला आहे त्यासाठी आता ती साबुदाणा वगैरे आणायला जायचं आहे तर आईला पण विचारू आई किती लागणार आहे साबुदाणा किती साबुदाणा किती आणायचं सांग 3 किलो साबुदाणा 3 किलो मध्ये 2 किलो नाही 2 किलो आले 7 किलो होते 7 किलो आणि लाडू करतो म्हणलं तर म्हणतो 5 किलो 7 किती हो कशाचे लाडू खायचे शेंगदाणे त्याला 2 किलोची कर म्हणलं शेंगदाणे लाडू कोण नाही खात साबुदाणा 2-3 वड्यात पोट भरते मग तर लाडू म्हणतो तुम्हाला 2 किलोची करू म्हणजे 2 किलो तर शेंगदाणे त्यात 1.5 किलो गुई बरंच होतं तरी बा 3 किलो लाडू पावसाळ्यात 7-8 लाडू शेंगदाणे 5 किलो आणावं लागेल हा मग साबुदाण्यासाठी 2 किलो हा मग 2 किलो साबुदाणा टाकले जाईल आणि टाकले शेंगदाणे लाडू जातात मग आणि जास्त गोड कोणी खात नाही वडे जास्त खात अशी गोष्ट आहे आणि तेलकट असल्यामुळे तेल आहे ना घरी तेल आहे का कॅन आणायचे ना ते संपला महिना चला कोमल आणि मी जातोय आता बाजारामध्ये थोडी आता शॉपिंग करतो परीला काही नेत नाही परी आता घरीच कशी तरी चाट मारून जाणे पिऊ पण झोपलेली असं कोमल तर चल लवकर उठ चप्पल किप्पल घाल थैली घे चल लवकर कोमल हां बसू नको हां तर पटकन दिवशी जातो आणि थोडंफार जे सामान आहे ते घेऊन येतो आज जरा उशीरच झालाय सगळं कामाला चल पटकन हा ना मग घरी बसून 11:15 झाले व्हिडिओ सुद्धा झालेले नाही आज त्यामुळे जरा विषय झालेला आहे आणि ते बर्थडेचं जे केक आहे ते केकबद्दल पण विचारायचं आहे किंवा आपल्याला घरी बनवावं लागेल का ते पण बघावं लागेल आणि आमच्या आत्या काल आली तुम्हाला माहिती असेल साबुदाणा
5 किलो आणू कमी रमेल लागला. आत्याबाईला कालचा व्हिडिओ तुम्ही विजू भाऊचा पाहिलेला असेल. आत्याबाईला त्रास होऊ लागला होता, तब्येत खराब झाली होती, तर आता जरा नीट झालेली आहे. आणि आताचे पाय तुम्ही बघसाल तर आता तुम्हाला जरा बरे दिसतात. आता बरे म्हणजे मला कालच कळालं की आत्याला एवढा त्रास झाला पायाला, तरी एवढ्या भेगा पडलेल्या सगळ्या. त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊन त्यांचे पायाचे वगैरे करून आणायचे नीट. आता म्हणते आता काही गरज नाहीये, पण मी नेणार आहे. आता कुठे आंघोळीला हां, तर त्या आताच्या पायाचं एकदा बघावं लागणार आहे. काल जरा स्पा वगैरे केला पायाचं, म्हणजे ती मशीन होती आपल्याकडे आगारूची, तुम्ही ताईच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली असेल. त्यावर आता जरा चालू आहे पायावर काम, तर थोडा वेळ लागेल पण होईल कदाचित. आणि राहिला प्रश्न परीच्या बड्डेचा, तर महाशिवरात्री आल्यामुळे हा सगळा इश्यू आलेला आहे. तर सिम्पल गणित होतं, समोसे वगैरे काहीतरी केले असते खायला, पण ठीक आहे करूया आता. आहे तर सगळे गल्लीतले कोणी येणार नाही दुसरे. आता येणार कोण कोणी ते सांगतो तुम्हाला. सुदर्शनच्या घरचे येतील, DSKचे घरचे येतील, निरंजन रुंगेच्या घरचे येतील, परत मानेच्या घरचे येतील, आणि सोनूच्या घरचे देखील येणार आहे, आणि आमचं घर, आमच्या घरातले सगळे. तर एवढे जण आहे आपण 20-25 जण, हे सगळेजण मिळून करूया. आणि परीचा जो ड्रेस आहे तो आज कदाचित येईल, तर ड्रेस आला की मी तुम्हाला दाखवेल. आम्ही ऑनलाईन परचेस केलेला आहे, त्याची लिंक पण देणार आहे. खूप छान ड्रेस आहे, मी ऑर्डर केलेला, तुम्हाला दाखवतो मी आल्यानंतर. तर चला आता माझ्यासोबत आपण जाऊया थोडी शॉपिंग करायला. ओके, आत्या बसलेली आहे आणि आताची पाय बघा कशी झालेली आहेत. दाखवा. मनीषाने दाखवले ना? नाही दाखवा ना, आता मनीषाने दाखवलं म्हणजे मी दाखवा नाही. हे बघा, आता हे जरा नीट झाले ना, ते पुरे झाले. ते आत्यानं मला हे सांगितलंच नाही, आणि कालपासून जरा याला चालू आहे पाहायला. कोणी हा ना, तिकडचा पाय तसा झालेला आहे. हे इन्फेक्शन झालं आय थिंक कशाच तरी. काय झालं काय सांगा तेच ना, तुम्ही लक्ष बी देत नाही बाबा. तुम्ही हाता बी कसे झाले नाही रे बाबा, टुपा 2000 टुपा लावले, पण तुमचं लक्ष द्यायचं काम आहे का नाही? जेव्हा झाला त्या तेव्हाच तुम्ही चांगला इलाज घेतला असता ना. एवढं पांगलंच नसतं खेळ. आता चालायची चमक निघायला लागली आताच्या पायावर. कोमल, पिऊ का हे कुठे गेली? पिऊ झोपलेली काय? हा का? तुझ्या मम्मीला फोन करून सांग या म्हणा बड्डेला परीच्या. सगळ्यांना इन्व्हिटेशन तर ते 26 फेब्रुवारीला आमची परी 3 वर्षाची होणार आहे. तर सगळ्यांनी या. आणि कोमल तुझ्या मम्मीला बोलू नका. बरं तर ये कोण सासूबाई का? हा ना, कोमल फोन करील ना. हा ना ऐकलं का आई काय म्हणतीये? बड्डे या म्हणतीये. आणि इकडे स्वयंपाक चालू आहे. मनीषा कुठे गेली का? आई की ठसका केला ग तो? हॅलो त्याला बघा, माझा डबा झाला लगेच पॅक करून द्या मला. नाही कोमल, कोणती पोरगी उठली आता? ऋतू उठली काय? चला आवरा बरं पटापटा. तर परी आता 3 वर्षाची ऑलमोस्ट झालेली आहे, आणि आता ती सगळं काही बोलतीये, शाळेत जाते. तिला शाळेत सोडून नेमकेच आलेले आहे. आम्हाला थोडं बाहेर जायचं तुम्हाला जसं सांगितलं होतं. तर ती आता शाळेतून थोड्या वेळात येईल. रुद्र आणि ताई त्या घरात आहे, ऋतूजवळ बसलेले. त्यांना काही मी दाखवणार नाही. आणि जर की तुम्हाला बघायचं असेल आईचा काल कसा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे, तर त्या आईच्या व्हिडिओत पूर्ण ताई शूट केलेला आहे. त्याचा व्हिडिओ येईल तुमच्याकडे 4-5 वाजता, तर तुम्ही नक्की बघा. आणि आता मला दुकानात जायचं आहे, आणि परत साबुदाणा, शेंगदाणे हे सगळं घेऊन यायचं आहे, कारण की तेवढे वडे करायचे आहेत. 26 तारखेला किती कढई वगैरे कोणती आणायची काय ते खूपच जरा टेन्शनचं काम आहे, पण ते बाया घरी करणार आहे. त्याला काय आचारी वगैरे लावलेलं नाही आहे. आणि घराचं डेकोरेशन पण करायचं आहे परीच्या बड्डेचं. तर करू आता, कारण की आजची 24 आहे, 25-26 2च दिवस राहिलेले आहेत. तर उद्या थोडं सामान वगैरे आणून मस्तपैकी तयारी करूया. परीचा ड्रेस पण अजून ऑनलाईन आलेला नाही आहे. कधी येतो काय मी, आज कोणत्याही हालती ड्रेस आलाच पाहिजे, नाही तर आमचा खेळ सगळा पांगून जाईल. कारण की आज ड्रेस आल्यानंतर ते पूर्ण मॅनेज करावं लागणार आहे, बरोबर येतो का नाही येत त्या हिशोबानं. बाकी बाहेरचे न बोलण्याचं कारण हेच आहे की आता यांचं बारसं पण करावं लागणार आहे दोघींचं. तर ते 2-2 कार्यक्रम लगेच एका महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये ते मला ओके नाही वाटत. त्यामुळे एकच कार्यक्रम करायचा. आता बड्डे आपण त्यामुळे छोटा करणार आहेत. आणि परीला एक गिफ्ट पण देणार आहे. तर ते गिफ्ट काय आहे काय नाही ते बघू आता. मला सांगशील गिफ्ट?
एक चॉकलेट देऊन दिला नाही का? आणि तुम्हाला माहित नसेल तू आण ना काहीतरी काय चांगली गोष्ट. तर तुम्हाला माहिती नसेल पण परीला आम्ही जेव्हा झालती त्याच्या 1 वर्षानंतर आपण चालू केलं होतं समृद्धी योजना ना, सुकन्या समृद्धी योजना चालू केली होती, ज्यामध्ये दर महिन्याला आपण 2-2 हजार रुपये टाकत होतो. तर त्याला ऑलमोस्ट 2 वर्ष पूर्ण होत आहे नाही का? हा. तर आता ह्या 26ला पण पूर्ण जे 1 वर्षाचे राहिलेले पैसे ते पूर्ण टाकायचे, कारण की दर महिन्याला 2 हजार रुपये टाकायचे ते विसरून जातो मी. त्यामुळे ह्या 26ला आता सुट्टी आहे, पण 27ला जाऊन आपण भरून देऊ जे पैसे होईल ते सगळे काही. आणि या आठवड्यात खूप सुट्ट्या आलेल्या आहेत. आता शिवरात्री सुट्टी झाली, रविवार झाला, 19 तारखेची पण सुट्टी झाली. सगळं काय असं चालू आहे. चला आता मी व्हिडिओचं एंड करतो, कारण की मलाही जायचं आहे दुकानामध्ये. डबा झालेला आहे. उपासाची जी रेसिपी आहे वड्याची कवा करायची वड्याची रेसिपी टाकायची आईच्या चॅनलला. आई कालपासून फिरवायला लागली, मला समजणच नाही आईचं काय चालू होतं, काय करावं काय नाही. कोमल परीचा ड्रेस ग, परीचा ड्रेस मागवला पण आज नाही आला तर मग कसं करायचं? आज 24 तारीख आहे ना, बघू काय होतंय तर तेच ना. चला आता मी काय करतो, या व्हिडिओचं एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि परत सगळ्यांना बाय बाय.